आम्हाला हेअर ऑइल कसं बनवायचं नवीन पद्धतीने मी ते सांगते. हो का, याच्यामध्ये मी घातलं आहे बीटरूट घातलं आहे, याच्यामध्ये काकडी घातली आहे, पेरूचा जे वरचं हे असतं स्किन त्याचं वरचं पेरूच्या वरची साल काढून घातली आहे. याच्यामध्ये मी लसूण घातलं आहे. ठीक आहे, हे सगळं आपलं वेस्टेज सामान आहे जे आपण घरात रोजचं यूज करतो ते आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी लिंबाचा पाला आणि जास्वंदीचा पाला हे आता आपल्याला हे पावसाळ्यामध्ये खूप इझी सगळ्या वस्तू भेटतात आहे. हे आपले ॲलोवेरा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये ही काळी तुळस आहे, याच्यामध्ये दुसरी एक ही पांढरी तुळस आहे, हे आपल्याला सहज भेटून जाते. याच्यामध्ये हे एक भिंगराजसारखंच एक झाड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला हा दगडी पाला आहे, हा दगडी पाला आहे, हे दगडी पाला एक आणायचा. त्याच्यामध्ये हे एक आपलं जंगली एक झाड असतं हेअर ऑइलसाठी. आपण ह्याच्यामध्ये बघा सहसा जास्त ह्याची जड यूज करतो तेलामध्ये. हे एक औषधी एक वनस्पती आहे. ठीक आहे, हे सगळं आणायचं. आत्ता हे पावसाळ्यात कसं आहे इझी भेटून जातं ह्या सगळ्या वस्तू. आपल्याला हेअर ऑइल खूप छान बनतं, हेअरफॉल होत नाही याच्याने, अजून आपले हेअर खूप पटकनी वाढतात. अशा ह्या सगळ्या वस्तू मी घेऊन आली आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये आपलं सरसोचं तेल घातलं आहे. हे आपलं सरसोचं तेल आहे, हे तेल आणून तेल घालायचं आहे. आता तेल घालून मी हे सगळं फ्राय केलं आहे. ह्याच्यामध्ये अद्रक हे ज्या सगळ्या वस्तू मी ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. आता असं आपल्याला तेल तर जास्त टाकल्यानंतर ना सगळं तेल जळून जातं. आता ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये उकळून घ्यायच्या आहेत. उकळून घेतल्यानंतर ना ह्याचं अर्धं पाणी राहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ऑइल घालायचं. तसंच मी हे पहिलं ऑइल बनवलेलं आहे, हेअर ऑइल बनवलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये असं बघा मी हेअर ऑइल पहिलंच एक तयार करून ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय घातलेलं आहे मी तुम्हाला सांगते आहे. याच्यामध्ये आहे आपलं वडाचे जे सालं असते, वडाचे ज्या मुळ्या असतात ते घातलेले आहेत. याच्यामध्ये आवळा आहे, रिटा आहे, अजून ह्याच्यामध्ये अजून शिककाई पण आहे. ह्या अशा सगळ्या वस्तू आपण घ्यायच्यात आहे. आज थोडंसं वेगळं मी ऑइल बनवते. हे बीटरूट, डाळिंब्याची साल हे सगळं घालून मी उकळून घेतलं आहे तेलामध्येच. पहिलं थोडं पाणी टाकून उकळून घेतलं आहे, कारण जेणेकरून त्याचा रस सगळा खाली उतरतो. ठीक आहे, असंच माझं आत्ता एक बनवायचं चालूच आहे प्रोसिजर. याच्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ना ह्याचं पाणी सगळ्याचं निघाल्यानंतर हे ऑइल घालून अर्धं झालं पाहिजे ते. तर ह्याच्याने आपलं हेअरफॉल, डॅन्ड्रफ आणि केस गळणी हे सगळं थांबतं आणि केस खूप पटदिशीने वाढतात आहे. हे असं तेल तुम्ही एकदा बनवून स्वतः घरी पण बनवू शकता आणि बनवल्यानंतर ना तुम्ही बघा यूज करात, ह्याचा खूप छान रिझल्ट आहे. ह्या सगळ्या वस्तू आपल्याला पावसाळ्यात सगळ्या भेटून जातात बघा. हे तुम्ही हे ट्राय करून बघात नक्की. तुम्ही मी सांगते असं तुम्ही ट्राय करून बघात, तुमचा हेअरफॉल नक्की सगळं थांबणार आहे, केस वाढणार आहेत. याच्यामध्ये मेथी दाणे पण मी ह्या ऑइलमध्ये करून घेतलेलं आहे. पहिलं माझं हे सगळं नॉर्मली जे आपण टाकून घेतो जास्वंदी हे हे त्याच्यामध्ये सगळं घालून घेतलेलं आहे. जास्वंदी घातलेली आहे, याच्यामध्ये मेथी दाणे घातलेले आहेत, अजून कलोंजी घातली आहे. याच्यामध्ये जवसचं बी असतात ते घालून भिजवून उकळून घेतलेले. हे माझे दोन्ही तेलाच्या बॉटल मी पहिला बनवलेल्या आहेत. माझ्याकडे मी भरपूर पहिला बी मसाला बनवून ठेवलेला आहे. हे सगळं यूज केलेलं आहे. एक इन्ग्रेडियंट तुम्ही करून बघात गाईज, खूप छान रिझल्ट आहे केसांना. नक्की तुम्ही ट्राय करात.